नमस्कार. जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त. मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत. आत्तापर्यंत आपण श्री महालक्ष्मी अष्टकातील पहिल्या 4 श्लोकांचा मराठीमध्ये संक्षिप्त स्वरूपात अर्थ बघितला. आज आपण 5वा आणि 6वा श्लोक यांचा संक्षिप्त स्वरूपात मराठीमध्ये अर्थ बघणार आहोत. श्री महालक्ष्मी अष्टकाचे तर खूप फायदे आहेत. त्यांनी आपल्याला धनधान्य समृद्धीबरोबरच मनःशांती मिळते आणि त्याचबरोबर 3दा त्याचं पठण केलं तर अधिक लाभ आहे. तर असे हे महालक्ष्मी अष्टक जे म्हणतात की इंद्रदेवांनी रचलेलं आहे. तर अशा या अष्टकाला पाठ करणं अतिशय सोपं आहे, कारण ते छोटं आहे आणि त्याला वेळ लागत नाही जास्त. तर असं हे महालक्ष्मी अष्टक आहे. तर त्यातला आता आपण 5वा श्लोक आणि त्याचा अर्थ बघूया. 5वा श्लोक असा आहे की आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगज्ञे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते. याचा अर्थ असा होतो की जिला आदी नाही आणि अंतही नाही अशी देवी आणि त्याचबरोबर आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी जी आदिशक्ती आहे, योगज्ञे योगसंभूते म्हणजे काय, योग जाणणारी आणि योगातून उत्पन्न होणाऱ्या अशा तुला नमस्कार असो. आणि जो 6वा श्लोक आहे तो आहे स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. म्हणजे काय की जी स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही रूपात आहे, त्याचबरोबर जी महारौद्र रूप धारण करू शकते, जी त्याचबरोबर जी मोठ्या पापांचा नाश करते, अशा तुला माझा नमस्कार असो. तर असे हे 5वे आणि 6वे श्लोक आणि त्यांचा मराठीतला अर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.